सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करा व सोलापुरातील विविध गंभीर नागरी समस्यांबाबत जनविकास क्रांती सेनेच्या वतीने नूतन महापौर विनायक कोंडाल यांना विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले। जनविकास क्रांती सेना पक्षाच्या वतीने महापौर यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहराला गेल्या अनेक वर्षांपासून 8 दिवसाला एकदा तेही अनियमितपणे पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे सोलापूर शहरवासियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते। यात विशेष करून आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनावर परिणाम होत आहे। त्याचबरोबर अनियमित पाणी पुरवठ्यावर जगणे मुश्किल झाले आहे। सोलापूर शहरातील झोपडपट्टीतील अस्वच्छता, दुर्गंधी, सार्वजनिक शौचालय दुरावस्था, शौचालयाची मनपाकडून स्वच्छता मोहीम न राबवणे, वापरण्यासाठी लागणारे पुरेसे पाणी नसल्याने तसेच झोपडपट्ट्यांमध्ये पिण्याचे पाणी आणि ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्ती होत नसल्याने सोलापुरातील सुमारे 177 झोपडपट्ट्यातील लाखो रहिवासी यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। झोपडपट्ट्यातील दुर्गंधी, अस्वच्छतेचा परिणाम संपूर्ण शहरवासियांच्या आरोग्यावर झाला आहे। तरी सोलापूरचे महापौर या नात्याने आपण या दोन्ही समस्यांकडे गांभीर्याने आणि सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन दररोज पाणीपुरवठा करावा आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवावी अशी विनंती करण्यात आली आहे। यात प्रमुख मागण्या: सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करावा, सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्या पुनर्वसन कराव्यात, शहरातील विनावापर सुलभ शौचालय हे पाहून जागा पालिकेच्या ताब्यात घ्यावी, सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यात स्वच्छता अभियान राबवावे, अनियमित पाणी पुरवठ्यामुळे सोलापूर शहरवासियांचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी नियमित पाणी पुरवठा करावा, सोलापूर शहरातील आम रस्त्यावर झालेले खड्डे दुरुस्त करावेत, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, मोकाट कुत्र्यांमुळे होणारे अपघात आणि जीवितहानी रोखण्यासाठी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे नमूद करण्यात आले आहे। जनविकास क्रांती सेनेच्या वतीने विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सविता दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मी रच्चा, लक्ष्मी गुठला, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख यांच्यासह जनविकास क्रांती सेनेचे पदाधिकारी यांचा समावेश होता। आज जनविकास क्रांती सेना पक्षाच्या वतीने सोलापूरचे नूतन महापौर श्री कोंडाल साहेबांना एक शहरातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्नाबाबतीमध्ये निवेदन देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर त्या निवेदनात इतर काही 9 मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत। प्रामुख्याने सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा व्हायला पाहिजे आणि दररोज पाणी पुरवठा होणार म्हणून अनेक वर्ष सत्ताधारी सर्व पक्षांनीच विशेष करून या प्रशासकीय कारभारामध्ये देखील दररोज पाणी पुरवठा केला जाईल अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण केली, पण होऊ शकलं नाही। त्यासाठी आमच्या जनविकास क्रांती सेनेच्या वतीने आज माननीय महापौरांनी निवेदन दिलं। या निवेदनाच्या माध्यमातून दररोज पाणी पुरवठा अत्यंत गरजेचा आहे। पाणी पुरवठा अनियमित आणि 8-8 दिवस नसल्याने कधी 8-8 दिवस पाणी येत नाही, यामुळं सोलापूरकरवासियांचा आर्थिक, सामाजिक, आरोग्य सर्व बाबतीमध्ये त्या ठिकाणी प्रश्न निर्माण उद्भवत आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।